नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। दिनांक 6/11/2025 रोजी हा जी-आर या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी-आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता थकीत वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित दिनांक 6/11/2025। बघा, गव्हर्नमेंट डिसिजन रिगार्डिंग पेमेंट ऑफ एरियर्स ऑफ सॅलरी इश्यूड ऑन 6/11/2025। थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 6/11/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक 10-6-67-7-20-16 मध्ये अवमानाची याचिका क्रमांक पाहू शकता। इतर संलग्न याचिकांमधील विशेष शिक्षक यांना मानधन अदा करणे कामी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुढील प्रमाणे एकूण 2,58,44,856 इतका निधी उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। नियुक्ती दिनांक ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे वेतन अदा करणे या कामी अनुदान वितरित करण्यात आले आहेत। तसेच माहे सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतचे मानधन अदा करणे कामी निधीचे वितरण करण्यात आले आहेत। थकीत मानधन किंवा मानधनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे देखील नमूद करण्यात आले आहे। बघा, निधीचे वितरण करताना वित्त विभागाचे दिनांक 7 एप्रिल 2025 रोजीच्या या शासन परिपत्रकातील सर्व अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील। बघा, तुमच्या समोर जी-आर आहे, पाहू शकता। अपंग समावेशित शिक्षण योजना स्तर अंतर्गत विशेष शिक्षक या वेतन अदा करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 6 नोव्हेंबर 2025। बघा, प्रस्तावना काय सांगतोय। अपंग समावेशित शिक्षण योजना म्हणजे माध्यमिक स्तर अंतर्गत श्रीमती दीपाली नानासाहेब पवार व इतर 9 विशेष शिक्षक यांनी थकीत मानधन अदा करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक पाहू शकता। यामध्ये संलग्न याचिका दाखल केल्या आहेत। माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक पाहू शकता। यामध्ये इतर संलग्न याचिकांमध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाचे अनुपालन करण्याकरिता शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आलेला निधी, तसेच या ठिकाणी हा पाहू शकता निधी देखील रक्कम। या विषयांकित याचिकांमधील 10 विशेष शिक्षकांना प्रति शिक्षक प्रतिमाह 75,000 प्रमाणे सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतचे मानधन अदा करण्यासाठी या ठिकाणी 52,52,000 असा एकूण या ठिकाणी निधी पाहू शकता। हा जो 2,58,44,856 इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणजे 2,58,44,856 इतका। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक या ठिकाणी पाहू शकता। या संलग्न याचिकांमधील विशेष शिक्षक यांना मानधन अदा करण्याकरिता शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुढील प्रमाणे एकूण 2,58,44,856 इतका निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयान्वये मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। बघा, तपशील आणि वितरित करावयाचा निधी पाहू शकता। शासनाकडे मागणी केलेला तथापि शासन स्तरावरून निधी अप्राप्त असल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या स्तरावरून अदा केलेला निधी नियुक्ती दिनांकापासून ते मार्च 2022 पर्यंतच्या केलेल्या कामाचे वेतन 33,44,856 माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिमाह 75,000 प्रमाणे ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचे वेतन म्हणजे 17 महिने
1,27,50,000 माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिमाह रुपये 75,000 प्रमाणे मार्च 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे वेतन म्हणजे 6 महिने 45,000,000 आवश्यक निधी 1+2+3 म्हणजे एकूणच या ठिकाणी पाहू शकता 205,94,856 माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार प्रति शिक्षक प्रतिमाह रुपये 75,000 प्रमाणे सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 करिता मानधन अदा करण्याकरिता निधी 10 विषय शिक्षकांना प्रति शिक्षक प्रतिमाह 75,000 प्रमाणे सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंतचे मानधन या ठिकाणी अदा करण्यासाठी 7 महिने एकूण आवश्यक निधी पाहू शकता 2,58,44,856 इतका निधी आहे। बघा थकीत मानधन आणि मानधनाची रक्कम संबंधित विषय शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी। याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल। सदर थकीत मानधनाच्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे। उपरोक्तनुसार मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा आणि शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी आणि वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र 1 महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावा। तिसरा आहे सदर खर्च मागणी क्रमांक E2-2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 106 शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान म्हणजे सर्वसाधारण राज्य हिस्सा 40% पाहू शकता 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन 2025-26 या वित्तीय वर्षांमध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून या ठिकाणी भागवण्यात यावा। चौथा आहे सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अव्वर सचिव कक्ष अधिकारी रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व वितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। संबंधित आहरण व वितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून समग्र शिक्षा योजनेच्या SNA खात्यात जमा करावा। सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे या ठिकाणी सुपूर्द करावा। वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 7/4/2025 मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे। सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्यांच्याकरितांच्या अटी शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत। सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिनांक 20/10/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक पाहू शकता। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।